मी आत जाताच ऋतुजाने शॉपिंग बॅग जमिनीवर टाकल्या आणि एकदम माझ्यावर झपट्टा मारला आणि लयू प्रीतम ती करत होती. मी पण तिला पूर्ण साथ देत होतो. थोड्या वेळाने मी तिला उचलून रूममध्ये घेऊन जात होतो तेव्हा ऋतुजा म्हणाली, थँक्यू प्रीतम माझ्या लाईफमध्ये येण्यासाठी. मी म्हणालो, काय झाले तुला? ऋतुजा म्हणाली, पूजा म्हणत होती की प्रीतम तू खूप छान आहेस. तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसता, पण मला असेच भाऊजी हवे आहेत. मी म्हणालो, आणि मला पूजासारखी मेहुणी मिळाली तर माझे पण मजाच. ऋतुजा म्हणाली, मग काय विचार आहे पूजाबद्दल? मी म्हणालो, मी तुझ्यातच खूप खुश आहे. मी ऋतुजाला त्या रात्री खूप. तर मित्रांनो, मी प्रीतम आहे आणि तुम्ही पाहत आहात R1 मराठी कथा. तर पाहूया प्रीतमच्या शब्दात. तर मित्रांनो, मी पुण्यामधला रहिवासी आहे. सरकारी खात्यात मोठ्या पोस्टवर मी काम करतो. मला पावसाळा जास्त आवडत नाही, पण पावसाळ्यातील काही आठवणी खूप छान असतात हे मला मागील पावसाळ्यात कळाले. झाले असे की मी आणि ऋतुजा शॉपिंगला गेलो होतो. ऋतुजाला मार्केटमध्ये काही सामान घ्यायचे होते. मी तिला कंपनी म्हणून गेलो होतो. शॉपिंग करणे मला आधी नव्हते आवडायचे, पण ऋतुजा बाजारात हातात हात घालून चालायची आणि माझ्या आवडीच्या काही वस्तू घ्यायची, म्हणून मला तिच्या बरोबर जायला आवडायचे. आज ऋतुजाने जीन्स घातला होता. ती खूप सुंदर दिसत होती. आम्ही दोघे पण जेव्हा सोबत चालायचो एक कपल वाटायचो. सगळे पुरुष ऋतुजाला आणि काही बाया मला बघत होत्या. आम्ही घरून निघालो तेव्हा थोडे ऊनच होते. दुपारचे 3 वाजले असतील, पण शॉपिंग करता करता पावसाचा मोसम बदलायला लागला. पुण्याला जे राहतात त्यांना माहीत आहे की पुण्यामध्ये एकदा पाऊस आला की तो कमीत कमी 2 दिवस जात नाही. वारा सुरू झालेला आणि सोबतच थंडी, बुंदाबुंदी सुरू झाली. ऋतुजा म्हणाली, माझ्या आत्या बहीण इथे जवळ राहते, आपण तिच्याकडे जाऊयात का? मी म्हणालो, ठीक आहे जाऊयात. आम्ही दोघे पण ऋतुजाच्या बहिणीच्या घरी जायला निघालो आणि पोहोचलो तेव्हा पाऊस सुरू झाला होता. आम्ही दोघे पण फ्लॅटवर पोहोचलो आणि बेल वाजवली. मग तिच्या बहिणीने दार उघडला. माझ्यासाठी तर वेळ तिथंच थांबल्यासारखा झाला. मला काही कळेना काय करायचं काय नाही. समोर एक महिला उभी होती. तिने लाल रंगाची साडी आणि त्यात शाईन करणारा ब्लाऊज घातलेला होता. तिचे टपोरे डोळे, सुरेख मान, लाल गाल, खूप सुंदर आणि देखणी होती पूजा. पूजाचे वर्णन करायला मला शब्दच अपुरे पडतील, अशी पूजा होती. तिची साडीमधून दिसणारे सगळे अस्तित्व बघून मला जग विसरण्यासारखे झाले होते. पूजाला माझ्यावर ऋतुजाबद्दल पूर्ण कल्पना होती, कारण ऋतुजाने तिला सगळं सांगितलेले होतं. ऋतुजाने मला हलवले तेव्हा मी होशमध्ये आलो आणि मी पूजाला नमस्कार केला आणि आम्ही आत गेलो. पूजाने आपले घर एकदम सजवून ठेवले होते, तिच्यासारखेच. मला तिचे घर आणि तिलाच बघत राहायची इच्छा होत होती. पूजा किचनमध्ये जाऊन आमच्यासाठी काही नाश्ता बनवत होती. ऋतुजा पण तिच्यासोबत किचनमध्ये जाऊन बोलत होती. काही वेळाने पूजा आणि ऋतुजा नाश्ता घेऊन हॉलमध्ये आल्या आणि आम्ही गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता ऋतुजा बाथरूममध्ये गेली. तेव्हा पूजा मला म्हणाली, तुम्ही माझे अर्धे भाऊजी आहोत का पूर्ण? मी म्हणालो, ते तर ऋतुजाच तुला सांगेल. पूजा म्हणाली, ऋतुजा तर खूप काही सांगते. मी म्हणालो, अच्छा. मग पूजा म्हणाली, तुम्ही पूर्ण भाऊजी असते ना माझे, तर मी पण तुमची अर्धी घरवाली असते, कारण मी तुमची साली झाली असते. मी म्हणालो, अर्धी घरवाली आता पण तू होऊ शकते, त्यात काय? पूजा लाजत म्हणाली, काही पण बोलता तुम्ही. आमचं असे बोलणं सुरू होतं तेव्हा ऋतुजा पण आली आणि आम्ही निघायची तयारी केली. निरोप घेताना पूजा आणि ऋतुजा एकमेकांना गळ्याला भेटल्या आणि आम्ही तिथून निघालो. पाऊस थोडा सुरूच होता. आम्ही भिजत भिजत आमच्या घरी आलो. मी ऋतुजाला घरी सोडून जाणारच होतो तेव्हा ऋतुजा म्हणाली, थोडा वेळ थांबा, काही बोलायचं आहे.
मी आज जाताच ऋतुजाने शॉपिंग बॅग जमिनीवर टाकल्या आणि एकदम माझ्यावर झपट्टा मारला आणि आय लव्ह यू प्रीतम ती करत होती. मी पण तिला साथ देत होतो. थोड्या वेळाने मी तिला उचलून रूममध्ये घेऊन जात होतो तेव्हा ऋतुजा म्हणाली, थँक्यू प्रीतम माझ्या लाईफमध्ये तू येण्यासाठी. मी म्हणालो, काय झालं तुला? ऋतुजा म्हणाली, पूजा म्हणत होती की प्रीतम खूप छान आहे. तुम्ही दोघे एकत्र सोबत असला की खूप छान दिसता. मला पण असलेच भाऊजी हवे आहेत. मी म्हणालो, आणि मला पूजासारखी मेवणी मिळाली तर माझी पण मजाच. ऋतुजा म्हणाली, मग काय विचार आहे पूजाबद्दल? मी म्हणालो, मी तुझ्यातच खूप खुश आहे. मी ऋतुजाला त्या रात्री खूप जवळीक केली आणि मी जितके पण केले तेव्हा माझ्या मनात पूजाचाच विचार होता. असं वाटत होतं की मी पूजाबरोबरच प्रेमाचे क्षण घालवत आहे. एके दिवशी मला ऋतुजा म्हणाली, पूजाला शिकवण्यासाठी पैशाची खूप गरज पडेल. तुम्ही तिची काही मदत करा ना. मी ऋतुजाला सांगितले, तू तिची शिक्षणाची जबाबदारी माझ्यावर सोड. मी पूजाला पैशाची अडचण कमी पडू दिली नव्हती. पण स्वतःच्या हिमतीवर काही करून दाखविण्याची तिची इच्छा प्रबळ होती. शिक्षण पुण्यात पूर्ण करून ती कामासाठी मुंबईमध्ये स्थलांतर झाली. नवीन जागा, नवीन लोक, तिच्यासाठी सगळेच काही नवीन होते. हळूहळू राहत्या ठिकाणी सगळ्यांची ओळख झाली. पूजा सुंदर आणि धाडसी, चपळ असल्यामुळे तिच्याकडे एक वेगळेच आकर्षण होते. प्रत्येकजण तिच्याशी मैत्री करण्यासाठी पाहत होता. तिचा हसरा स्वभाव अन गालावर पडणारी खळी सगळ्यांवर भुरळ पाडत होती. ज्या सोसायटीमध्ये पूजा भाड्याने राहत होती तिथे भाड्याने सूरज देखील राहत होता. काही दिवसांनी तिची सूरजशी मैत्री जमली. सतत फोनवर चॅटिंग करणे, त्याच्याबरोबर बाहेर फिरायला जाणे हे सुरू झाले. दोघांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. पूजा सूरजच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की तो जे सांगेल ते ती करत होती. मागचा पुढचा कुठलाही गोष्टीचा विचार तिने केला नाही. फक्त आंधळा विश्वास त्याच्यावर टाकून देत चालली होती. त्याच्या प्रेमाला 1 वर्ष झाले तरी सुद्धा सूरजने घरातील कुठल्याच व्यक्तीची पूजाची भेट काय पण चक्क फोनवर बोलणे देखील करून दिले नव्हते. तो म्हणायचा, मी थोडे सेटल झालो की घरी सांगतो, असे तो म्हणायचा. त्याचीही टाळाटाळीची वृत्ती पूजाच्या मनात वादळ वारे निर्माण करू लागली होती. म्हणून तिने मनाशी ठरवून त्याच्याशी ठाम बोलायचे ठरवले. संध्याकाळी दोघेही कामावरून घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे गच्चीवर चक्कर टाकायला गेले. पूजा लग्नाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून उभी राहिली होती. देवळात लग्न सोहळा. ती नऊवारी साडी, नवरी नटलेली, अंगाला पिवळी हळद, डोक्याला मुंडावळ्या, गळ्यात फुलांच्या माळा, मेहंदीने रंगलेल्या हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने, नाकात नथ आणि इतक्यात तिचे वाक्य तोडत सूरजने जे उत्तर दिले ते धक्कादायकच होते. प्रत्येक मुलगी पहिल्या लग्नाचे स्वप्न पाहते आणि साहजिकच आहे तिचे सुद्धा असणारच. पूजाच्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यात अश्रू हतपल होऊन ती उचकून बोलू लागली, प्रेमाचे नाटक करून माझ्या स्वप्नाचा चुराडा केलास. तुझ्या फायद्यासाठी माझा उपभोग घेत राहिलास. तो म्हणाला, माझ्या बायकोला मी तुझ्यासाठी सोडू शकत नाही. मी असं काही केलं तर त्यांचा फार मोठा परिणाम माझ्या मुलांवर होईल. तुझे लग्न झाल्यावर देखील ही आपले नाते असेच कायम ठेवू शकतो. तो स्पष्टपणे असे बोलू लागला. त्याचे असे फाजील उत्तर ऐकून पूजाच्या मनाची परिस्थिती समुद्रातील वादळात गोल फिरणाऱ्या भवऱ्यामध्ये फसण्यासारखी झाली. मित्रांनो, अशा प्रेमाच्या वादळाची वाट मात्र पूजाच्या आयुष्यात एक शिकवण देऊन गेली. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि अशाच कथा पाहण्यासाठी आत्ताच माझ्या दुसऱ्या RK मराठी स्टोरी या चॅनेलला भेट द्या आणि बघत रहा R1 मराठी कथा. धन्यवाद. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत.